विषयाचं नाव आहे देवाच्या वचनानुसार एकनिष्ठपणा काय आहे। आजचा आपला विषय हा आहे देवाच्या वचनानुसार एकनिष्ठपणा काय आहे। आता एकनिष्ठपणाच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला ह्या पाहायला भेटतात, परंतु देवाच्या वचनानुसार एकनिष्ठपणाची व्याख्या काय आहे हे आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत। यामध्ये अनेक मुद्दे आहेत, परंतु वेळेच्या अभावी सर्वच मुद्दे तुम्हाला शिकवले जाणार नाही, पण जितके शिकवतील तितके तुम्हाला शिकवण्याचा आज या संध्याकाळच्या वेळेला जो प्रयत्न आहे तुम्ही कराल। आणि पहिली गोष्ट आपण पाहतो, या विषयातली जी पहिली गोष्ट आहे ती आपण लिहून घेऊया। पहिली गोष्ट, देवाप्रती एकनिष्ठपणा ठेवा। पहिली गोष्ट लिहा, पहिली गोष्ट देवाप्रती एकनिष्ठपणा ठेवा। आता अनेक वेळा आपण देवाप्रती एकनिष्ठपणा न ठेवल्या कारणामुळं आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहिजे तसं यश जे आहे ते मिळत नाही, किंवा पाहिजे तसं आपल्या जीवनामध्ये देवाचे जे आशीर्वाद आहेत ते आपल्याला पाहायला मिळत नाही, किंवा अनेक वेळा ज्या गोष्टी आपण अपेक्षिल्या नसतात त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात, आणि मग त्या सर्व गोष्टींना घेऊन आपण निराशाजनक वातावरणामध्ये जे आहे जास्तीत जास्त सरसावला जातो। आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये का होत आहे आणि ह्या होण्याच्या मागची कारण काय आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे, आणि ते समजण्यासाठीच तर आपण देवाप्रती एकनिष्ठपणा जो आहे तो दाखवणं फार गरजेचं आहे। मग वचन काय सांगतं यावेळेला आपण व्यवस्था विवरण आपण काढूया। आपण जे आहे त्याचं 7वा अध्याय आणि एकूण 7वा अध्याय आणि वचन 9 आपण वाचणार आहोत। अनुवादाचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 9 आपण वाचूया, आणि त्या ठिकाणी काय लिहिलंय पहा। तेव्हा हे लक्षात घे की तुझा देव परमेश्वर हाच देव आहे, तो विश्वसनीय देव आहे, जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात, त्याच्या हजारो पिढ्यांपर्यंत तो आपला करार पाडून त्यांच्यावर दया करतो। व्हेरी गुड। आता हे जे वचन आहे ह्या वचनाच्या खाली अंडरलाईन करा, आणि ह्या वचनामध्ये काय सांगण्यात आलं आहे ते समजून घ्या। वचन काय सांगत आहे हे लक्षात ठेवा, हे लक्षात घ्या। काय की परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे, आणि तो विश्वसनीय आहे। लक्ष द्या, देव काय आहे? विश्वसनीय आहे, आणि जे देवावरती प्रेम करतात त्यांच्या हजारो पिढ्या ज्या आहेत, जे देवावरती प्रेम करतात आणि जे देवाच्या आज्ञेचं पालन करतात त्यांच्या हजारो पिढ्या ज्या आहे देव काय करतो माहिती का? आशीर्वादित करतो, किंवा देव त्यांच्या पिढ्यांवरती त्याची जी काही दया आहे ती तो करत असतो। आता आपण जर देवाबरोबर एकनिष्ठतेने राहिलो तर त्याचे जे काही फायदे आहेत, त्याचे जे काही बेनिफिट आहे ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतीलच मिळतील, पण आपल्या नंतर आपल्या ज्या पिढ्या आहेत त्या प्रत्येक पिढीमध्ये आपल्याला देवाचे आशीर्वाद जे आहेत ते पाहायला मिळतील। पण ह्या ठिकाणी देवाची इच्छा काय आहे ते आपण समजून घेणं गरजेचं आहे, आणि 2 गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात। की पहिली गोष्ट की परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच काय आहे? देव आहे। आणि दुसरी गोष्ट, तो विश्वसनीय आहे। लक्ष द्या, दुसरी गोष्ट काय आहे? तो विश्वसनीय आहे। मग परमेश्वर जर हा देव आहे आणि तो विश्वसनीय आहे, तर तो ज्या काही गोष्टी आपल्याला सांगतो, ज्या काही आज्ञा तो आपल्याला करतो त्याचं पालन आपण करणं फार गरजेचं आहे। आणि जर त्याचं पालन जर आपण केलं तर आपल्या
पिढ्या ज्या आहेत ना, त्या देव काय करतो माहिती का, आशीर्वादित करतो. आपल्याला अनेक वेळा आपल्या लेकरांचं टेन्शन असतं, आपल्याला अनेक वेळा आपल्या लेकरांचं टेन्शन असतं. पण लक्ष द्या, ह्या सर्व प्रकारच्या टेन्शनला घेऊन बसण्याऐवजी आपण कोणत्या गोष्टी करत बसलं पाहिजे, तर देवाच्या आज्ञेचं पालन करत आपण राहिलं पाहिजे. जर आपण देवाच्या आज्ञेचं पालन करत राहिलो तर परमेश्वर देवाने दिलेलं जे काही अभिवचन आहे ते तो पूर्ण करल. आणि तो ते का पूर्ण करल, कारण तो विश्वसनीय आहे, तो मनुष्य नाही तर तो परमेश्वर आहे. आणि परमेश्वर कधीही खोटं जे आहे ते बोलत नाही. म्हणून त्याची आज्ञा आहे. ज्यावेळेला आपण निर्गम याचा 20वा अध्याय आपण काढतो, तर निर्गमाच्या पुस्तकाच्या 20व्या अध्यायामध्ये परमेश्वर हा खोटं बोलत नाही, कारण तो मनुष्य नाहीये. आणि त्याने स्वतः एक आज्ञा निर्गम याच्या 20व्या अध्यायामध्ये दिलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि कोणीतरी वचन 16 वाचा, 20 अध्याय वचन 16. आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. व्हेरी गुड. देव स्वतः या ठिकाणी सांगत आहे की मी परमेश्वर आहे आणि मी विश्वसनीय आहे. आणि मी जर तुम्हाला सांगितलं आहे, जर तुम्ही माझ्या आज्ञांचं पालन केलं तर मी तुमच्या हजारो पिढ्या आशीर्वादित करल, तुमच्या हजारो पिढ्यांवरती मी दया करल, तर मी करल, कारण मी मनुष्य नाही, मी खोटं बोलत नाही. आणि देवाला ह्या ठिकाणी माणसाला ही आज्ञा करावी लागली ह्या निर्गमाच्या पुस्तकाच्या 20व्या अध्यायाच्या 16व्या वचनातून, की आपण कधीही खोटं जे आहे ते बोलू नये. लक्ष द्या, आपण कधीही जे आहे ना, खोटं जे आहे ते बोलू नये. आणि देव हा खोटं कधीच बोलत नाही. तो जे बोलतो ते तो करतो. आणि म्हणून तो देव आहे. आणि त्या देवाची अशी इच्छा आहे की आपण आपल्या पिढ्यांची चिंता करत बसण्याऐवजी, आपण आपल्या परिवारातील आपल्या लेकरांची चिंता करत बसण्याऐवजी आपण काय केलं पाहिजे, तर देवाच्या आज्ञेचं जे काही पालन आहे ते आपण केलं पाहिजे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला एक व्यक्ती पाहायला भेटतो ज्याचं नाव दानियल होतं. आणि दानियल हा परक्या देशामध्ये राहून देखील आपला देव परमेश्वर ह्याला तो विसरलेला नव्हता. दानियल हा परक्या देशामध्ये राहत होता. आणि त्या देशामध्ये राहत असताना त्याने नित्य नियमाने देवाच्या आज्ञेचं पालन करत दिवसातून 3 वेळेस जी काही प्रार्थना आहे न चुकता केलेली आपल्याला पाहायला भेटते. त्याचं परदेशातलं जे जीवन होतं, देवाच्या आज्ञेचं पालन करणारं असं जीवन त्याचं होतं. बघा, दानियेलचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 10 आपण वाचूया. आणि त्या ठिकाणी काय म्हटले पहा. ह्या फरमानावर सही झाली आहे असे दानियेलाने ऐकले, तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. व्हेरी गुड. काय केले ह्या ठिकाणी दानियेलाने? त्या ठिकाणी चिंता केली नाही की आता राजाने फरमानावरती सही केलेली आहे आणि मला उचलतील आणि सिंहाच्या गुहेमध्ये टाकून देतील आणि सिंह जे आहे मला फाडून खातील. त्याने त्या ठिकाणी चिंता केली नाही की राजाने फरमानावरती सही केलेली आहे आणि मला सिंहाच्या गुहेत टाकून देतील आणि त्या ठिकाणी माझा नाश होईल आणि ह्या परक्या देशामध्ये मला वाचवणार कोणी नाही. अशा प्रकारची चिंता दानियेलाने त्या ठिकाणी केली नाही. दानियेलाला माहिती होतं की देव हा विश्वसनीय आहे. दानियेलाला माहिती होतं की देव हा मनुष्य नाहीये आणि त्याने सर्व काही निर्माण केलेलं आहे आणि सर्व काही त्याच्या कंट्रोलमध्ये आहे. अशी कोणतीच गोष्ट नाही की जे त्याच्या कंट्रोलच्या बाहेर आहे. वचन सांगते की दानियल आपल्या खोलीमध्ये गेला आणि त्याने
त्या खिडक्या खोलल्या ज्या यरूशलेमेच्या दिशेने उघडत होत्या आणि त्याने त्या ठिकाणी देवाकडं गुडघे टेकून 3दा दिवसातून प्रार्थना केली आपल्याला पाहायला भेटते. हो, दिवसातून 3 वेळेस त्याने जिवंत देवाकडे जे आहे ते प्रार्थना केली. लक्ष द्या, देव जर आपल्या बरोबर एकनिष्ठ राहतो, लक्ष द्या, एकनिष्ठतेची सुरुवात ही माणसांकडून होत नाही, तर त्याची सुरुवात ही देवाकडून होते. देवाकडून एकनिष्ठतेची सुरुवात होते. आणि लक्ष द्या, जर देव जर आपल्या बरोबर एकनिष्ठतेने राहतो, तर त्याची आपल्याकडनं अपेक्षा ही आहे की आपण देखील त्याच्या बरोबर एकनिष्ठतेने राहायला पाहिजे. केव्हा? ज्यावेळेस आपण समस्येमध्ये असतो, ज्यावेळेला आपण प्रॉब्लेम मध्ये असतो, ज्या वेळेला आपल्याला कोणी बघायला नसतं. लक्ष द्या, देवाचं वचन सांगते की आपण एकनिष्ठतेने जे आहे ना देवाबरोबर राहायला पाहिजे. ह्या ठिकाणी दानिएलाच्या जीवनामध्ये त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकणार होतं हे माहिती असताना देखील त्याने चिंता केली नाही. लक्ष द्या, आपल्या माग आपला परिवार आहे आणि त्या परिवाराची जेव्हा आपण चिंता करतो ना, तर त्या चिंतेमध्ये आपण स्वतःला देवापासून दूर घेऊन जाण्याऐवजी आपण त्या चिंतेला देवासमोर आणणं फार गरजेचं आहे आणि त्या चिंतेमध्ये आपण देवाकडे पाहणं फार गरजेचं आहे. दानिएलाने त्याच्या जीवनात आलेली जी काही समस्या आहे त्या समस्येला घेऊन त्याने देवाकडे पाहिलं आणि परिणाम काय झाला माहिती का? वचन सांगतं की परमेश्वर देवाने त्याची जी उपासना आहे, त्याची जी प्रार्थना आहे, जी त्याने देवाकडे केली होती दिवसातून 3 वेळेस गुडघे टेकून, ती देवाने ऐकली. आणि ज्या वेळेला आपण हा अध्याय पुढे वाचतो, वचन सांगतं की स्वर्गदूताने त्या ठिकाणी येऊन सिंहाची तोंड जी आहेत ती बंद केली होती. लक्ष द्या, जर देव दानिएलाची प्रार्थना ऐकून जर सिंहाची तोंड बंद करून त्याला त्या सिंहाच्या गुहेतून जिवंतपणे बाहेर काढू शकतो, तर तो परमेश्वर आज देखील जिवंत आहे. तो म्हणतो, मी काल, आज आणि युगानुग एक सारखा आहे. तो परमेश्वर म्हणतो, मी अल्फा व ओमेगा आहे. तो परमेश्वर म्हणतो की मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपल्याला एक सत्य उदाहरण पाहायला भेटतं की त्याने दानिएलला सिंहाच्या गुहेतून बाहेर काढलं. दानिएल हा परक्या देशामध्ये देवाबरोबर एकनिष्ठ जे आहे राहून जीवन जगत होता. काय आपण देवाबरोबर एकनिष्ठ राहून जीवन जगत आहोत या वर्तमान समयामध्ये? लक्ष द्या, जर आपण दानिएलसारखं एकनिष्ठवान जीवन जर देवासोबत राहून जगलो, तर आपल्या जीवनावरती कोणत्याच वाईट गोष्टी हावी होणार नाही. आपल्या जीवनावरती कोणत्याच वाईट गोष्टी ज्या आहेत त्या मुळीच हावी होणार नाही. पण त्या गोष्टी आपल्यावरती हावी होऊ नये असं जर वाटत असेल, त्या गोष्टी आपल्या पिढ्यांमध्ये असणाऱ्या लेकरांवरती हावी होऊ नये असं जर वाटत असेल, तर आपल्याला सुरुवात करायची आहे आत्तापासून देवाबरोबर एकनिष्ठ राहायला. आत्तापासून आपण सुरुवात करायची आहे देवाबरोबर एकनिष्ठतेने राहायला. लक्ष द्या, एकनिष्ठता ही देव आपल्याकडनं अपेक्षित करतो. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा, लहान गोष्टींमध्ये एकनिष्ठ राहा. मुद्दा क्रमांक 2 लिहा, लहान गोष्टींमध्ये एकनिष्ठ राहा. पहिला मुद्दा बघितला की देवाबरोबर एकनिष्ठ राहा. दुसरा मुद्दा आहे लहान गोष्टींमध्ये एकनिष्ठ राहा. वचन वाचूया आपण, लूक सुवर्तमान 16वा अध्याय आणि वचन 10. कोणीतरी वाचा. लूक 16वा अध्याय आणि वचन 10. जो अगदी अल्प गोष्टीविषयी विश्वासू तो पुष्कळ विषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी अल्प गोष्टीविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयी अन्यायी आहे. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी किती स्पष्टपणे हे लिहिण्यात आलेलं आहे वचन 10 मध्ये, जो अगदी थोड्या गोष्टींविषयी एकनिष्ठ असतो, जो अगदी थोड्या गोष्टींविषयी विश्वासू असतो, त्या व्यक्तीला परमेश्वर देव हा पुष्कळ गोष्टी ज्या आहे सोपून देतो, कारण तो थोड्या गोष्टींमध्ये एकनिष्ठ राहिला आहे. लक्ष द्या,
देव मोठी जबाबदारी देण्या अगोदर जे आहे ना, आपली एकनिष्ठता काय करतो माहिती का, तो तपासत असतो. मोठी जबाबदारी तुम्हाला देण्या अगोदर, मोठी जबाबदारी आपल्याला देण्या अगोदर देव हा छोटी जबाबदारी देऊन आपली त्या जबाबदारीमध्ये एक निष्ठता जी आहे ती तपासत असतो. ज्या वेळेला आपण हा संपूर्ण अध्याय वाचतो ना, तर ह्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की जबाबदाऱ्या ज्या आहे ना त्या वाटण्यात आलेल्या आहेत. आणि ह्या जबाबदाऱ्या ज्या वेळेला वाटण्यात आल्या ना, त्यावेळेला ह्या जबाबदारीला घेऊन आपण पाहतो की सर्वच एकनिष्ठ जे आहे त्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाटणाऱ्या बरोबर राहिले नाही. देवाने आपल्याला ज्या काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, जबाबदाऱ्या अनेक आहेत, पण आज जबाबदाऱ्या देवाने आपल्याला काय दिले, आपण जर पत्नी आहोत तर आपल्यावरती आपल्या पतीची जबाबदारी आहे. आपण जर घरामध्ये पत्नी आई आहोत तर आपल्यावरती लेकरांची जबाबदारी आहे. लक्ष द्या, आपण जर घरामध्ये पती आहोत तर आपल्यावरती पत्नीची जबाबदारी आहे. आपण जर घरामध्ये वडील आहोत तर आपल्यावरती लेकरांची जबाबदारी आहे. आपण जर ज्या समाजामध्ये आपण उठतो बसतो त्या समाजाची आपल्यावरती जबाबदारी आहे. जे काम आपण करण्यासाठी घेतलेलं आहे ते काम एकनिष्ठतेने करण्याची जबाबदारी आपल्याकडे अनेक जबाबदारी आपल्यावरती असतात. पण काय त्या प्रत्येक जबाबदारीमध्ये आपण एकनिष्ठपणा जो आहे लोकांप्रती नाही देवाप्रती ठेवतो का? लोक आपल्याला बघत नाही, आपल्याला बघण्यासाठी लोक नाही आहेत, पण आपल्याला बघण्यासाठी देव तर आहे. आपण देवाची लेकरं आहोत. आपण देवाचे प्रतिनिधित्व करणारे असे देवाने निवडलेले लोक आहोत हे विसरू नका. देवाने आपल्याला का निवडलं? यासाठी की आपण देवाचं प्रतिनिधित्व करावं. आणि देवाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्यामध्ये काय असलं पाहिजे? एकनिष्ठपणा. पवित्र शास्त्र अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की जबाबदारी ही देतो ना देवा, त्यावेळेला छोटी जबाबदारी देऊन देव आपल्याला तपासत असतो की आपण त्या जबाबदारीला घेऊन किती एकनिष्ठ आहोत. आणि त्यानंतर देव आपल्यावरती मोठी जी काही जबाबदारी आहे ती काय करतो म्हणजे देतो. दावीद राजा जो आहे ना, दावीद राजा आपण ज्यावेळेस त्याचं संपूर्ण जीवनशैली वाचतो पहिले शमूएलमध्ये, तर वचन सांगतं की त्याच्यावरती एक जबाबदारी जी आहे ती टाकण्यात आली होती. आणि ती जबाबदारी कोणती माहिती का? मेंढरं सांभाळण्याची. आणि बघा, ते मेंढरं सांभाळत असताना त्याने एकनिष्ठतेने आपल्या बापाची मेंढरं जी आहे ती सांभाळली. आणि ते मेंढरं सांभाळत असताना त्या मेंढरांना हिंस्त्र पशूने खाऊन टाकावं यासाठी त्यांच्यावर झडप घातली, पण त्या ठिकाणी देखील त्या हिंस्त्र पशूने त्यांनी फाडून टाकला. म्हणजे इतकं एकनिष्ठतेने त्याने त्या ठिकाणी मेंढरं सांभाळण्याचं काम जे आहे आपल्या बापाचे केले आपल्याला पाहायला भेटतं. आणि हे छोटंसं काम एकनिष्ठतेने केलं असल्या कारणामुळं देवाने त्याला राजा जे आहे ते बनवलं. हो, लक्ष द्या, देव दीनांना धुळीतून उचलून अधिपतीच्या पंक्तीमध्ये केव्हा बसतो माहिती का? जेव्हा दीन लोक एकनिष्ठ असतात त्यांच्या कामाशी, त्यांच्या जबाबदारीशी, देवाशी, लोकांशी, परिवाराशी, स्वतःशी. बघा वचन वाचा आपण पहिले शमूएल 17वा अध्याय आणि 34 ते 35 कोणीतरी वाचा. पहिले शमूएल 17वा अध्याय आणि 34 ते 35 वचन. दावीद शौलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शिरेमेंढरे राखत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन गडपातील एक कोकरू घेऊन गेले. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्याला मारले आणि कोकराला त्याच्या जबड्यातून सोडवले. माझ्यावर ज्याने झडप घातली तेव्हा मी त्याचे आयार धरून त्याला हाणून ठार केले. व्हेरी गुड. काय म्हणत त्या ठिकाणी दावीद? महाराज, मी आपल्या बापाची मेंढर एक निष्ठतेने राखत असताना, मी माझ्या बापाची मेंढर एक निष्ठतेने सांभाळत असताना एकदा एक सिंह आणि एकदा एक अस्वल जे आहे कळपातील एक मेंढरू घेऊन
गेलेला असताना त्या मेंढराला सोडवण्यासाठी मी काय केलं माहिती का, मी त्या अस्वलाला आणि मी त्या सिंहाला जे आहे ते मारलं आणि त्याच्या जबड्यातून मी काय केलं माहिती का, ते जे कोकरू आहे, ते जे मेंढरू आहे ते मी घेऊन आलो. आता ह्या ठिकाणी मला तुम्हाला काय सांगायचं आहे, ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एकनिष्ठतेने राहणं म्हणजे जी काही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे ती पार पाडण्याच्या अनुषंगातून काम करणं हे आहे. त्या जबाबदारीपासून पळ काढणं नाहीये. किंवा एखादं काम जर सोपवलेलं आहे तर ते काम करत असताना ते करायचं म्हणून करायचं असं नाहीये, तर ते पूर्ण निष्ठतेने एकनिष्ठतेने ते करायचे. भले आपल्याला बघायला कोणी नसेल, पण आपल्याला देव बघण्यासाठी आहे. ज्या वेळेला आम्ही बायबल स्कूलमध्ये देवाच्या वचनाचं शिक्षण जे आहे ते घेत होतो, दर शनिवारी आम्हाला जवळपास 15 टॉयलेट जे आहे, बाथरूम जे आहे ते आम्हाला त्या ठिकाणी घासावे लागायचे, धुवावे लागायचे आणि त्या ठिकाणी बघण्यासाठी कोणी नसायचं. पण प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी फिनेलनी, त्या ठिकाणी आम्ही वायफर घेऊन, ब्रश घेऊन त्या ठिकाणी बाथरूम, टॉयलेट आणि संपूर्ण वरांडा जो आहे तो आम्ही स्वच्छ करायचं. लक्ष द्या, आपल्या कामाला माणसांनी पाहावं म्हणून चांगलं करण्याच्या उद्देशाने माणसांबरोबर कामाच्या क्षेत्रामध्ये एकनिष्ठ राहण्याऐवजी देव आपल्याला ते काम करताना पाहत आहे आणि देवाबरोबर एकनिष्ठ राहून ते काम करणं यामध्ये खरे आशीर्वाद आहे. ह्या ठिकाणी आपण पाहतो की दाविदाला त्याचा बाप त्या ठिकाणी हा मेंढर कसे सांभाळतो हे बघण्यासाठी नाहीये. त्याचा बाप त्या ठिकाणी हे बघण्यासाठी नाहीये की एक मेंढरू अस्वलाने नेलेला आहे, सिंहाने नेलेला आहे आणि म्हणून नेलं म्हणून हा पळून गेला त्या ठिकाणी नाही. ते काहीच बघण्यासाठी त्याचा बाप तिथे नाहीये. पण त्याला हे माहिती आहे की खऱ्या अर्थाने एकनिष्ठपणा हा जर मी ह्या कामामध्ये जर दाखवला तर याचा खऱ्या अर्थाने जो काही फायदा आहे तो मला होणार आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला आपल्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीला आपण एकनिष्ठतेने पार पाडण्याच्या अनुषंगातून ते काम करतो ना, त्याचे बेनिफिट्स आपल्याला होतात. कारण ते काम पाहणारा कोणी मनुष्य जरी नसला तरी देव ते काम पाहतो हे आपण कधी विसरू नये. आणि लक्ष द्या, हीच गोष्ट दाविदाला माहिती असल्या कारणामुळं परमेश्वर देवाने दाविदाला राजा केलं. पण राजा करण्या अगोदर देवाने त्याची एकनिष्ठता छोटीशी जबाबदारी देऊन तपासली होती. हा आपल्या बापाचे मेंढर कसे सांभाळतो ते आपण बघूया. लक्ष द्या, एकनिष्ठपणा गरजेचा आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना देवाबरोबर ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना एकनिष्ठपणा हा फार महत्वाचा आहे आणि तो आपल्यामध्ये असावा. यासाठी आपण एकनिष्ठतेला घेऊन सतत जे आहे प्रामाणिकपणे राहणं, चालणं फार गरजेचं आहे. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा. मुद्दा क्रमांक 3, संकटातही एकनिष्ठपणा सोडू नका. मुद्दा क्रमांक 3 लिहा. संकटामध्येही एकनिष्ठपणा जो आहे तो सोडू नका. एकनिष्ठपणा फक्त सुखामध्ये नाही तर दुःखामध्येही टिकून ठेवला पाहिजे. आपण एकनिष्ठपणा हा सर्वात जास्त सुखामध्ये टिकून ठेवण्याचे प्रयत्न करतो, पण ज्यावेळेस दुःख येतं त्यावेळेला ते दुःखाच्या यातना जास्त होऊ नये म्हणून एकनिष्ठपणाने वागणं आपण सोडून देतो. देव अपेक्षा काय करतो? सुखामध्ये देखील आणि दुःखामध्ये देखील दोन्ही अवस्थेमध्ये आपण एकनिष्ठपणा जो आहे तो टिकून ठेवला पाहिजे, तो आपण दाखवला पाहिजे. बघा वचन काय सांगितले, प्रगटीकरण 2 अध्याय आणि वचन 10 पहा काय म्हणत आहे. वचन 10, 2 अध्याय आणि वचन 10. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टात जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. व्हेरी गुड. मरेपर्यंत देव अपेक्षा काय करत आहे? आपण देवाबरोबर एक
निष्ठपणाने जे आहे चाललं पाहिजे. संकट असो किंवा नसो, सुख असो किंवा नसो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला आवडणारी परिस्थिती असो किंवा नसो, परमेश्वर देव त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्यामध्ये काय पाहतो? एकनिष्ठपणा. काय आपण एकनिष्ठपणाने देवासोबत चालत आहो का आपण तडजोड करून देवासोबत चालत आहोत? पवित्र शास्त्र आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे सांगतं की एक व्यक्ती ज्याच्या जीवनामध्ये अनेक समस्या आल्या, अनेक प्रॉब्लेम्सला त्याला सामोरं जावं लागलं, खूप मोठा दुःखाचा डोंगर त्याच्यावरती कोसळला, पण एवढ्या मोठ्या दुःखामध्ये तो राहत असताना देखील त्याने देवाप्रती त्याची असलेली जे काही एकनिष्ठपणा आहे ना, ते त्याने सोडला नाही. त्याच्या बायकोने सोडून दिलं. त्याचं नाव आहे इयोब. बघा, वचन वाचूया आपण. पहिले इयोबाचं पहिला अध्याय आणि वचन 21 ला काय म्हणत आहे? इयोब पहिला अध्याय आणि वचन 21. तो म्हणाला, मी मातीच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच तेथून नग्न आलो, तेथे परत जाणार आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाव. काय म्हणत आहे ठिकाणी? काय एकनिष्ठपणा आहे पहा इयोबाच्या ठाई. इयोब म्हणत आहे की मी मातेच्या उदरातून नग्न आलो, म्हणजे मला 7 पुत्र, 3 कन्या, 7,000 मेंढरे, 3,000 उंट, 500 बैलाच्या जोड्या, 500 गाढवी, इतकं मोठं जे धन आहे ना, हे मी येते वेळी माझ्या आईच्या उदरातून आणलं नाही. मी माझ्या आईच्या उदरातून बाहेर येताना ह्या सर्व गोष्टी आणल्या नाही मी. आणि तुम्हाला माहितीये का, ज्या वेळेला आपण पुढे वाचतो ना, वचन सांगतं की त्याच्याकडे जे काही होतं त्या सर्वांचा नाश झाला. त्याच्याकडे जे काही होतं ना, वचन स्पष्टपणे आपल्याला सांगतं की त्या सर्वांचा त्या ठिकाणी नाश झाला. हो, एकाच वेळेला त्याला इतक्या भयानक वेदनादायक दुःख बातम्या ज्या आहे त्या ऐकायला मिळाल्या. तुम्हाला माहिती का, याच्या जागेवर आपण असताना आपण देवाला सोडून दिलं असतं. आपली एकनिष्ठपणा त्या ठिकाणी आपण दाखवला नसता. त्या ठिकाणी बघा, त्याची जी पत्नी आहे ना, त्याची पत्नी त्याला स्वतःहून म्हणते. बघा, कोणतरी वचन वाचण्यासाठी मदत करा. वचन 9, दुसरा अध्याय, वचन 9. इयोब 2:9 पहा काय म्हणते. त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. हा, त्याची स्त्री त्याला म्हणाली, आपले मुलं मेले, मुली मेल्या, गाढव गेले, उंट गेले, मेंढर गेले, आपलेवाले बैल गेले, आणि तरीही तुम्ही देवाप्रती एकनिष्ठ राहत आहात. एवढं सर्व झाल्यानंतर पण बघा, एकनिष्ठपणा त्याच्या पत्नीने सोडून दिला. त्याच्या पत्नीने देवाप्रती असलेला जो काही एकनिष्ठपणा आहे तो सोडून दिला तर दिला, पण पतीप्रती पण सोडून दिला त्यांनी. ती देवाप्रती विश्वास राहिली नाही आणि पतीप्रती पण ती विश्वास राहिली. ती म्हणते, सत्व धरून काय बसले आहात? आता काय राहिलं? काहीच नाही. ती म्हटली की देवाचं नाव घेणं सोडून द्या आणि मरून जा. ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये दुःख असतं ना, सुखामध्ये आपण देवाबरोबर एकनिष्ठ राहतो, पण ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये दुःख येतं ना, त्यावेळेला त्या दुःखामध्ये आपण देवाबरोबर एकनिष्ठ राहत नाही. आपण देवाला दोष द्यायला सुरुवात करतो. आपण देवावर आपला जो काही राग आहे तो आपण काढतो. देवाला आपण बरं वाईट म्हणतो.
ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये दुःख असतं त्यावेळेला आपण देवाबरोबर एकनिष्ठ राहत नाही. ह्या ठिकाणी योग काय म्हटलं माहिती का? योग अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी हे म्हणत आहे की माणसाने फक्त दुःखच घ्या, सुखच घ्यावं का, दुःख कोणी घ्यावं. बघा पुढे आपण वचन वाचण्यामध्ये करा, वचन 10 त्याच अध्यायातलं ब्रदर. तो तिला म्हणाला, तू मूर्ख स्त्रियांप्रमाणे बोलतेस. देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय? या सर्व प्रसंगी इयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही. हा, देवापासून सुखच घ्यावं का, दुःख घेऊ नये का? इयोबाने आपल्या वाचेने ह्या प्रसंगी, कोणता प्रसंगी हा, त्यांनी काय केलं माहिती का? वचन पहिला अध्याय आणि वचन 20 बरोबर असं सांगतं. वचन 20, त्याने आपला झगा पाडला, त्याने आपलं डोकं मुंडलं आणि भुईवर पालथ पडून देवाला त्याने नमस्कार केला, देवाला दंडवत घातला. विचार करा ह्या ठिकाणी योगावरती काय काय योगावरती प्रसंग आहे हा, विचार करा. एवढा मोठा प्रसंग दुःखाचा त्याच्या जीवनात आल्यानंतरही तो देवाला बरं वाईट म्हणत नाहीये. एवढा मोठा दुःखाचा प्रसंग आल्यानंतरही तो देवाबरोबर एक निष्ठतेने राहत आहे. आपल्याला थोडं काही झालं, आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर आपण लगेच देवाला सोडून देतो. आपण लगेच देवाला काहीतरी बोलतो. योबासारखं दुःख तर आपल्या जीवनामध्ये अजून आलंही नाही. वचन सांगतं, योब म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जिथून आलो तिथे परत जाणार आहे. धन्य त्या परमेश्वराचं नाव, ज्याने दिलं त्याने दिलं, ज्याने दिलं त्याने नेलं. लक्ष द्या, देव आपल्याकडनं एकनिष्ठता पाहत आहे या दिवसांमध्ये. आपल्या जीवनामध्ये काही ते एकनिष्ठता आपल्या जीवनामध्ये आहे, सुखामध्ये हो, आणि जेव्हा दुःख आहे त्यावेळेला नाही. का नाही? विचार करा. ह्या दिवसांमध्ये देवाला ही प्रार्थना करा की देवा, मला एकनिष्ठपणाने तुझ्यासोबत चालणारा व्यक्ती बनव. मला कोणी बघू अथवा न बघू, पण तू मला बघतो याची जाणीव मला एक सतत होऊ दे, अशासाठी की मी उजवी डावीकडे वळून एकनिष्ठता ही सोडू नये. लक्ष द्या, अशा प्रकारची प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. चौथा मुद्दा क्रमांक 4 लिहा, सत्यात एकनिष्ठ राहा. मुद्दा क्रमांक 4 लिहा, सत्यामध्ये एकनिष्ठ राहा. ज्या वेळेला आपण नीतिसूत्राचं पुस्तक 12 अध्याय आणि वचन 22 वाचतो, पहा त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. नीतिसूत्रे याचा 12 अध्याय आणि वचन 22. असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात. व्हेरी गुड. जे लोक सत्याने वागतात, जे लोक एक निष्ठतेने देवाला आवडणारं जे काही सत्य आहे त्याप्रमाणे चालतात, वागतात, अशा लोकांची जी वाणी आहे ना, अशा लोकांचं जे बोलणं आहे ना, अशा लोकांचं जे वागणं आहे ना, अशा लोकांचं जे चालणं आहे ना, ते देवाला आनंद देतं. त्यामुळे देव आनंदित होतो. आपण सत्याने वागतो का? आपण एक निष्ठतेने देवासोबत चालत असताना सत्य त्याच्यामध्ये आहे का सामावलेलं? पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे सांगण्यात आलेलं आहे की निष्ठा म्हणजे खोट्याशी तडजोड न करणे आहे. जे काही खोटं आहे ते खोटं आहे आणि त्याच्याबरोबर कुठल्याही प्रकारे तडजोड करू नये. आणि एक व्यक्ती आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकाच्या
39व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये दिसतो, ज्याचं नाव आहे योसेफ. योसेफाला पाप करण्याची संधी असूनही त्याने जे काही सत्य आहे ना ते सोडलं नाही, ते धरून ठेवलं. आणि जे असत्य आहे त्यापासून त्याने पळ काढला. कारण वचन सांगतात अतिशय स्पष्टपणे 39व्या अध्याय उत्पत्ती आणि वचन 9 पहा काय म्हटलेलं आहे. वचन 9, ह्या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात, म्हणून तुमच्या खेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? हा, असं असता मी देवाच्या विरोधामध्ये जाऊन पाप कसं करू? मी देवाच्या विरोधामध्ये जाऊन जी काही एकनिष्ठता देव माझ्यामध्ये पाहू इच्छित आहे ती मी कशी तोडू, ती मी कशी सोडू? लक्ष द्या, देवासोबत चालत असताना देव आपल्याकडनं काय अपेक्षा करत आहे? आपण त्याच्याबरोबर एकनिष्ठतेने चाललं पाहिजे, एकनिष्ठतेने वागलं पाहिजे, एकनिष्ठतेने आपण राहायला पाहिजे. ही अपेक्षा देव आपल्याकडनं करत आहे. आणि ह्या अपेक्षेची पूर्तता करण्याकरता आपल्याला ह्या दिवसांमध्ये देवाने एकनिष्ठतेने भरावं यासाठी प्रार्थना करा. कोणत्या कोणत्या भागामध्ये देवाने आपल्याला एकनिष्ठतेने भरलं पाहिजे हे आपण शिकलो आहे. आणि ह्या प्रत्येक भागामध्ये आपण एकनिष्ठ व्हावं यासाठी आपण देवाच्या सानिध्यात वेळ घालवणं गरजेचं आहे. देवाबरोबर बसणं गरजेचं आहे. देवाचं वचन ऐकणं गरजेचं आहे. जग तुम्हाला मुळीच देवाबरोबर एकनिष्ठ राहू देणार नाही. जग हे तुम्ही प्रार्थनेला बसले की तुम्हाला सर्वात महत्वाच्या गोष्टी देव तुम्हाला आठवून देईल. असं काम तुमच्या विचारामध्ये घेऊन येईल की ते करण्यासाठी तुम्ही प्रार्थना देखील सोडून निघून जा. पण त्यावेळेला देव आपली एकनिष्ठता पाहतो. आपण देवाला महत्व देत आहोत की आपण त्या कामाला महत्व देत आहोत जे काम आपल्याला लक्षात आले. प्रार्थनेत बसल्यानंतर, प्रार्थनेत बसलो त्यावेळेस कोणत्याच गोष्टी लक्षात येत नाही. प्रार्थनेमध्ये बसलं का आपल्या अशा गोष्टी लक्षात येतात की ज्या आपण विसरून गेलेलो असतो. आणि त्या गोष्टी करण्यासाठी आपण प्रार्थना सोडून देतो. एकनिष्ठता काय आहे याकडे लक्ष द्या. लक्ष द्या. येशू मानव देहामध्ये राहून परमेश्वर देवाशी एकनिष्ठ राहील. आपण देखील एकनिष्ठ राहावं ही देवाची आपल्याकडनं अपेक्षा आहे. देव या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देतो.